आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी चर्चा रंगली. शिंदे विरुद्ध फडणवीस संघर्षाची. देवेंद्र फडणवीस आतल्यात काहीतरी प्लॅनिंग करत आहे का? शिंदेच्या सेनेत फडणवीसांचे किती आमदार आहे असा सवाल उपस्थित झाला. तुम्हालाही प्रश्नच पडला असेल. नमस्कार मंडळी, मी समाधान पाटील. तुम्ही पाहतात खटपट ओरिजिनल. मूळ प्रश्न असा, शिंदेचे खरे बळ काय? ते म्हणजे त्यांच्या मागे उभे असलेले 57 आमदार आणि भाजपला सत्तेत लागतात फक्त 13 आमदार. म्हणजे शिंदेचा गट तुटला तर गणित बदलायला जास्त वेळ लागणार नाही. मग प्रश्न असा आहे, या 57 आमदारांमध्ये किती आमदार भाजपच्या जवळचे आहेत हे ठरवण्यासाठी आपल्याला 4 फॅक्टर बघावे लागतील. त्यातला सर्वात मोठा फॅक्टर पहिला, गुवाहाटीला शिंदेना शेवट जॉईन झालेले आमदार. सुरुवातीला गेले नव्हते तर फडणवीसांच्या सूचनेनंतर गेले होते. त्यामध्ये उदय सामंत, दादा भुसे, संजय राठोड, योगेश कदम, दीपक केसरकर ही नाव उद्या वेळ आली तर शिंदेपेक्षा फडणवीसांच्या जवळ राहतील अशी चर्चा आहे. दुसरा फॅक्टर, फडणवीसांचे क्लोज असलेले नेते रामदास कदम, योगेश कदम, तानाजी सावंत, अमोल खताळे, निलेश राणे ही नावं शिंदेपेक्षा भाजपची जवळची आहे. तिसरा फॅक्टर, स्थानिक समीकरण. अर्जुन खोतकर, विजय शिवतारे, सुहास बाबर, शंभूराज देसाई यांसारखे नेते. कारण यांच्या मतदारसंघात विरोधक आधीपासूनच भाजपमध्ये गेलेले आहे. त्यामुळे आपली गादी टिकवायची असेल तर भाजप सोबत राहणं हे तेवढंच सुरक्षित आहे. चौथा फॅक्टर, वादात अडकलेले नेते. संजय राठोड, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, संदीपान भुमरे, भावना गवळी यांसारखे हे नेते अडचणीत अगोदर सापडलेले आहे. त्यामुळे सत्तेच्या विरोधात जाणं परवडणार नाही. म्हणजे तेही भाजपच्या दिशेने झुकतील. तर थोडक्यात सांगायचं झालं, एकनाथ शिंदेच्या गोटातले सर्वच्या सर्व आणि काही जण आमदार हे कट्टर निष्ठावान आहे का? तर उत्तर आहे नाही. कारण या 4 फॅक्टरमुळे योग्य वेळ आली तर काही आमदार भाजपकडे वळतील हे मात्र नक्की आहे. तर संघर्ष प्रत्यक्षात झाला तर तेव्हा मजा येणार. संघर्ष कुठवर जातो यावर महाराष्ट्राचं राजकारण ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? शिंदेचा गट एकसंघ राहील का की भाजपची गणितं खऱ्या अर्थाने जुळतील? कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या. आणि हो, महाराष्ट्राच्या राजकारणामधल्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी तसेच नवनवीन अपडेटसाठी खटपट ओरिजिनल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.